नमस्कार. आजची ही लवाळी आमच्या उषा वहिनीसाठी खास श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करत आहे. प्रिय उषा वहिनी, आई दादा गेल्यावर तू माझ्या पोरक्या मनाला परत माहेराचं दार उघडलंस. तुझ्या प्रयाणाची वार्ता समजली तेव्हा मी वेदांत सेंटरमध्ये होते. अद्वैत मकरंद यावर शिबिर होतं, पण मनाचा भ्रमर तुझ्या असण्या नसण्याच्या द्वैतात गुरफटला होता. मी तिथे अध्यात्माच्या शोधात, पण तुझ्या सुखद आठवणीच मला भिरभिर शोधत होत्या. बाहेर शिशिर तुझ्या आठवणी मोजत एक एक पान गाळत होता. पावसाचे बुंद तुझ्या अंतिम यात्रेवर गुलाबपाणी सुखद आठवणींचे शिंपडत होते. सोसाट्याचा वारा तुझ्या आठवणींचा गुलाल उधळत होता. वहिनी, दिवाळीत बोललो तेव्हा अच्छा म्हणालीस, पण त्या अच्छाचा अर्थ मला पूर्ण कळला नव्हता. तू गोड हसलीस नेहमीसारखी. त्या स्मितानं वेगळीच मला भूल घातलीस नि चकवलंस नि पुढच्या प्रवासाला निघून गेलीस. मगर हम कभी अलविदा ना कहेंगे, तुम्हारे यादें तो हमेशा साथ रहेंगे. मी गेले तिथे की गोदरेजचं कपाट उघडून मला म्हणायचीस, नेस कुठची साडी हवी ती. आता परत जेव्हा मायदेशी येईन तेव्हा तेव्हा अंगणातलं वृंदावन मात्र आता तुलसीविना रिकामं रिकामं. जिथे असशील तिथे सदा सुखी रहा. ओम शांती शांती शांती. गेले 2-3 दिवस मन माझं जरासं अस्थिर होतं. आणि काल मी फिरून येताना माझ्या लक्षात आलं की आता थंडी पडायला लागली आहे खूप इथे. तर माझ्या हातातला एक मेटून मोजा हरवला होता. आणि म्हटलं आता काय करायचं, परत तिथेच सगळीकडे चालत जायचा कंटाळा आला होता. तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना जे कोणी दिसले वाटसरू त्यांना सांगितलं की बघा माझा मिळाला मोजा, तर एक बघा आणा मला, हातमोजा म्हणजे. तर 10 मिनिटातच बेल वाजली आणि दरवाजाच्या फटीमध्ये तो मोजा मला परत तिथे कोणीतरी खुपसून ठेवला होता. अशा किती गोष्टी हरवतात, किती गोष्टी गहाळवतात. आता बाहेर आमच्याकडे चांगली थंडी पडायला लागली आहे आणि मध्ये आता सगळी पानं गळून गेलेत झाडाची, तसंच हिरवा रंग हरपला आहे. पण निसर्गाचं बरं असतं नाही की परत वसंत ऋतूमध्ये सगळं नवीन चैतन्य येतं आणि पालवी फुटते आणि मनाला हुरूप येतो. तसंच माणसांचं असतं. तर आज इथे उत्तर अमेरिकेमध्ये थँक्सगिव्हिंग हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. तेव्हा पण त्याच्या मागे त्या नेटिव्ह इंडियन्सनी इथल्या त्यांना इथे जे वसाहत करत होते त्यांना ती फीस दिली आणि म्हणून ते सेलिब्रेशन आहे. त्याचं आता पुढे बऱ्याच प्रकारे थँक्सगिव्हिंग जाहीर आभार प्रदर्शन असं होतं. आणि किती आभार मानायचे, किती लोक आपल्या आयुष्यात आलेले असतात, किती खूप म्हणजे आठवणी अशा असतात की आभार मानणं हे शब्दामध्ये व्यक्त होणार नाही, इतक्या त्या गोड आठवणी असतात. पण त्या थँक्सगिव्हिंगच्या मागे आणखीन एक असं काळा डाग आहे की ज्या नेटिव्ह अमेरिकन इंडियन्सनी आम्हाला शिकवलं त्यांची क्रूर हत्या केली गेली आणि तशाच प्रकारची हत्या जगामध्ये अजून चालू आहे. किती जमाती, किती जाती नष्ट झाल्यात. तेव्हा आता हे पुढचं जे आहे ते त्या सगळ्या हरवलेल्या लोकांना मी हे अर्पण करते. हरवलेलं
लहानपणी तासून तासून टोक काढलेली पेन्सिल केव्हा नेमकी हरवली? इवलासा रुमाल एका टोकावर भरतकाम केलेला तोही गहाळ झाला. ऐन परीक्षेच्या वेळी ऐन परीक्षेच्या वेळी अभ्यासाची वहीच सापडेनाशी झाली. कॉलेजला जाताना घाईत लोकल चुकली. सिनेमाची तिकीटं दुसऱ्याच पर्समध्ये विसरली. एका राजपुत्रांनी हृदय चोरलं. त्याच्या साथीत घड्याळाचे काटे हरवले. नि बागडणाऱ्या फुलपाखरानं भान हरपवलं. पुढे त्यांनी दिलेली हिऱ्याची अंगठी केव्हा बोटातून गळून पडली ते समजलंही नाही. अमेरिकेत पाऊल टाकताना चेस्ट एक्सरे हरवला, पासपोर्ट पुढे हरवला, अस्तित्वाचा पुरावा गहाळ झाला. मायभूमी तर केव्हाच हरवली. बिराड पाठीवर घेऊन हिंडणारी जिप्सी शेजार हरवून बसली. आई बाबा तर केव्हाच काळाआड गेले. नि मग एकामागोमाग भाऊ, बहीण, वहिनी, काका, मावशीही त्यात विलीन झाले. जीवनसाथी समोर दिसत असून हरवलेला. आनंदी इंद्रधनुष्य गडप झालं. बोलता बोलता शब्द हरवू लागले. कपाटात काय शोधायला गेले? आठवण हरवून बसली. किल्ल्या पाकिटही हळूहळू हरवायला लागली. काळाच्या पडद्यात जिवलग मैत्रिणी ओळींनी पाठोपाठ अदृश्य झाल्या. कसं शोधायचं या सर्वांना? कुठे परत कधी सापडतील? देवळातला देव अंतर्धान पावला नि बरोबर चपलाही हरवल्या. आता पायाखालची वाट हरवू लागली. धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी माझी ही वटवट ऐकता म्हणून, आणि थँक्सगिव्हिंगच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.